पानी मुंबईकरों के मूलभूत अधिकार में आता है, लेकिन उसके बावजूद भी मुंबई महानगर पालिका की लापरवाही के चलते दहिसर विधानसभा में काफ़ी परिवार ऐसे हैं जो पानी की किल्लत झेल रहे हैं। यही वजह है कि मुंबई के दहिसर वार्ड क्रमांक 1 की पूर्व नगर सेविका तेजस्वी अभिषेक घोसालकर के नेतृत्व में आज धड़क हांडा मोर्चा निकालकर मुंबई महानगर पालिका दहिसर आर उत्तर महानगर पालिका विभाग के खिलाफ प्रचंड मोर्चा निकाला गया। हाथ में कलसी और खाली बर्तन लेकर, हांडा लेकर यह मोर्चा मुंबई के दहिसर आर उत्तर विभाग दफ्तर के बाहर पहुंचा गया, जहां पर तमाम महिलाएं हाथ में पोस्टर बैनर लेकर यह नारे लगाते रही कि पानी आमच्या हक्काची, नाही कोई बप्पाची। तो आप समझिए कि किस तरह से लोगों को पानी की किल्लतों से झेलना पड़ रहा है, लेकिन बीएमसी है कि मानती नहीं। यही वजह कि प्रचंड मोर्चा यहाँ निकाला गया। तेजस्वी घोसालकर के तमाम सहयोगी हाथ में हंडा लेकर, यह तस्वीरें उस वक्त की है जब दहिसर आर उत्तर विभाग मनपा के बाहर तमाम शिवसेना ओबीटी के पदाधिकारी कार्यकर्ता, खासकर तेजस्वी अभिषेक घोसालकर और विनोद घोसालकर के नेतृत्व में प्रचंड मोर्चा निकाला। आज या ठिकाणी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। हा जनप्रक्षोभ आंदोलन आहे। पहिला उतरलेला किंमत आहे। जर तुम्ही आमच्या पाणी घरात नसेल तर भांडी लादी कपडे सगळीच पगारावर राहतात। ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्या ऑफिसला वेळेवर जाऊ शकत नाही, घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्या कामावर जाऊ शकत नाही। म्हणजे या पाण्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तर होतोच आहे, पण त्यांचा दैनंदिन खर्च भागवणारा अर्थार्जनावर सुद्धा होतोय। याची काळजी योग्य पद्धतीने सुरू करावा ही विनंती या ठिकाणी आव्हान करा। नाही तर तुमच्या खाली करा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी। आणि आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे घागर झाली उतारी, झाली रे हक्काचं पाणी। घागर झाली उतारी, झाली रे हक्काचं पाणी। विधानसभेतर्फे आंदोलनाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे उपनेत्यांच्या उपनेत्या त्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं असा आणि या तसेच सर्व पुरुष पदाधिकारी आत्ताच आपल्याला काही सांगितलं वगैरे मागे त्यांचा वेळ चाललेला आहे। मुंबईमध्ये जे काय प्रसंग होत आहे त्याच्यावर सरकारचं शास्त्रीनगर, नवागाव, कांदळपाडा इथे पाण्यासाठी तडफडायला लागतंय आणि इतका पाऊस झालेला आहे। तलाव, नदी गावठाणमध्ये पण नाही येत पाणी। काय करत आहे? बांधकाम तिथे चालू आहे, बिल्डिंग बांधकाम चालू आहे, तिथे त्यांना पाणी येतं। मगाशी तेजस्वीने सांगितलं का आम्ही एक फोन केला का त्या दिवशी पाणी येतं आणि दुसऱ्या दिवशी पाणी डिरेक्टर मार कर रहे, आप रिपेयरिंग करो। एक महीना वाटर डिपार्टमेंट ध्यान नहीं देता है, बराबर नहीं है। पहला ऐसा नहीं था, अभी ये प्रशासन के हाथ में है। ये अधिकारी कुछ समझता है कि नहीं मुझे पता नहीं है। लोगों के क्या हालत है पानी की। हमारे से टैक्स तो लेते हैं, पानी का बिल तो लेते हैं, पानी देना चाहिए। कमतरता आहे, तर त्यासाठी आम्ही इथे आज मोर्चा काढलेला आहे। मोर्चा यासाठी काढलेला आहे कारण काय काय ठिकाणी पाणी खूप कमी येते आणि खूप लेट सोडलं जाते। त्यात 1000 वेळा आम्ही बीएमसीला सांगून सुद्धा बीएमसी काही त्याच्यावरती उपाय करत नाही। जेव्हा आम्ही तक्रार करतो त्या दिवशी पाणी बरोबर येतं, पण दुसऱ्या दिवशी पाणी परत तेवढंच येतं, कमी येतं आणि एवढं लेट येतं
महिलांना दुसऱ्या दिवशी जॉब असतात, ते जाण्यासाठी पण त्यांना लेट होतं, मुलांची शाळा असतात, त्यांना काही पडलेली नाहीये. बीएमसीच्या अधिकाऱ्यांना काही झालं वाटलं नाही, फक्त लाडकी योजना ह्याच्यामध्येच गुंतलेले आहेत. बाकी दुसऱ्या लोकांचं काही देणं घेणं नाहीये असं वाटतंय. महिलांसाठी एवढा त्रास होता आणि लाडकी योजना काढून महिलांना त्रास होत असेल तर काय याचा उपयोग आहे? आणि पाणी द्यायला पाहिजे, एवढीच मागणी आहे माझी. आणि जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे बरोबर पाणी येत आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे ह्या लोकांचंच पाणी जॉईन करून दिलं जात आहे, त्यामुळे ह्यांना पाणी खूप कमी येत आहे. म्हणजे ह्याचं उत्तर देणार कोण? आम्हाला देत पण नाहीये उत्तर आणि काही सोल्युशन पण देत नाही. ह्याचं आज उत्तर आम्हाला पाहिजे, म्हणून हे शिवसेनेने मोर्चा काढलेला आहे. हम लोगों ने 7 नंबर वार्ड में शास्त्री नगर, नवागांव और दहिसर में और भी एक जगह है, तो उन लोगों के लिए ये मोर्चा निकाला है। बीएमसी के अधिकारी सुनते नहीं है। जब हम लोग कंप्लेंट करते तभी वो एक दिन पानी बराबर छोड़ते हैं, दूसरे दिन वही है, और पानी 10-11 बजे के बाद छोड़ते हैं। मतलब वो 1 बजे तक जगे रहते हैं और दूसरे दिन उन लोगों को जॉब रहता है, फिर भी वो लोग जा नहीं सकते, बच्चों के स्कूल होते हैं। तो ये अधिकारी क्या कर रहे हैं? सो रहे हैं ऐसा लग रहा है। सिर्फ लाड़की योजना निकाली है महिलाओं के लिए, पर मुझे नहीं लगता ये लाड़की महिलाओं के लिए या सरकार के लिए, क्योंकि ये अधिकारी सुनते ही नहीं है हम लोगों का, और ये सुनते नहीं है तो क्या करें इन लोगों का।